पुण्यात भाजपकडून कोंडी झाल्यानंतर रवींद्र दंगेकर मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत का, हा सवाल उपस्थित करण्यात येतोय. कारण दंगेकरांच्या मुलानं अपक्ष पालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. वॉर्ड क्रमांक 24 मधून प्रणव दंगेकर निवडणूक लढवणार आहेत. मात्र मुलानं निवडणूक लढवू नये यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दंगेकरांनी म्हटलंय. पुण्यात रवींद्र दंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रवींद्र दंगेकरांचा मुलगा प्रणव दंगेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पुणे पालिकेची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार प्रणव दंगेकरांनी केल्याची माहिती खुद्द रवींद्र दंगेकर यांनी दिली. कारण दंगेकरांचा मुलगा ज्या वॉर्डमधून लढणार आहे ती जागा भाजपला सुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुलासाठी दंगेकरांची ही खेळी आहे का, की भाजपकडून दंगेकरांची कोंडी केली जाते आहे, अशा चर्चांना देखील आता तोंड फुटलंय. कुठंतरी झुकतं माप शिवसेना अर्थात दंगेकरांना दिलं जाते का या निवडणुकीमध्ये? नाही, याच्यामध्ये कालपर्यंत आम्ही बापले एकत्र होतो. कालपासून माझा मुलगा माझं काय ऐकायला तयार नाही. तुम्ही मला जो निर्णय दिला ठीक आहे, मी निवडणूक लढवणार, आम्ही त्याला समजायचा प्रयत्न करतोय, पण तो काय ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे. आणि मी म्हटलं तुला निवडणूक लढवायची तर थांब जरा, आपले शिंदे साहेब आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळे व्यवस्थित होईल. पण तो कालपासून तो म्हणला मी निवडणूक लढवणार आहे, कशी लढवणार आहे, मला लढवायचंच आहे. मग तो ऐकत नाही. आता त्याला आम्ही शिंदे साहेबांकडे मी घेऊन जाईन, वाटलं त्याला समजून सांगायला. मुलानं निवडणूक लढवू नये यासाठी दंगेकरांकडून समजूत काढली जाते. मात्र दुसरीकडे दंगेकरांच्या रक्तातच लढणं असल्यामुळे मुलानं त्याचा निर्णय घेऊन टाकल्याचंही दंगेकर म्हणतात. तर दुसरीकडे रवींद्र दंगेकरांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ते दंगेकर नावाचं रक्तच आहे, ते लढणार आहे, त्यामुळे त्याला माझी बी गरज नाही. त्या रक्तातच लढणं आहे. नाही, पण तुम्ही समजूत घालावे असं मग तुम्ही पक्षाकडेच का नाही मागत की बाबा नाही? आता तो त्याचं ठरवलं, त्याला लढायचं हे ठरलंय. कुणी द्यायचं नाही द्यायचं तो त्याचा विषय, नाही द्यायचं त्याचा विषय. मी बाप म्हणून त्याला सांगतोय. आता वैयक्तिक बाप म्हणून काय मार्गदर्शन असणार आहे? नाही त्याला लढ म्हणून नाही त्याला बाप म्हणून धनुष्यबाणावर राहा म्हणतो मी, कारण बाप धनुष्यबाण आहे ना. दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील. दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत. कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील. पुण्यात जागा वाटपावरून भाजप शिवसेनेमध्ये तिढा निर्माण झालाय. शिवसेनेला हव्या असलेल्या जागा देण्यास भाजपनं नकार दिल्याची माहिती आहे. ज्या जागांवर भाजप सेना कधी जिंकली नाही त्या जागा सेनेला दिला जात असल्याची खदखद शिंदेच्या पक्षातील नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळेच दंगेकर वेगळ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. मध्ये रवींद्र दंगेकरांशी आम्ही स्वतः बोलू, त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, त्यांना कशा पद्धतीनं तिथल्या युतीच्या बाबत चर्चा करायची आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी बोलेन. शंभूराज देसाई साहेब बोलतील आणि आम्ही दोन्ही जे मंत्री आहोत त्याचा फीडबॅक आम्ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना देऊ. पुण्यात भाजप शिवसेनेमधल्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. कोण कोणत्या जागांवर लढणार यावर देखील शिक्कामोर्तब झालं नाही. मात्र त्याआधीच दंगेकरांच्या मुलानं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे रवींद्र दंगेकर मुलाची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार की नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.